नमस्कार. स्वागत तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. महाराष्ट्राच्या विधानसभेचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि रोज तिथे घोषणा दिल्या जातात. चंदा चोर गद्दी छोड. हे महायुतीच्या लोकांसाठी घोषणा असतात. कारण मंदिरामध्ये जी ती चोरी झाली दानपेटीतनं, त्या मंदिराचा ट्रस्ट संघ आणि भाजपाचा, अयोध्यामध्ये नगरपालिका महानगरपालिका भाजपाची, राज्यामध्ये सरकार भाजपाची, केंद्रामध्ये सरकार भाजपाची, तेव्हा चारीकडनं भाजपा असताना जर मधातनं चोरी होते आणि चोरी करणारे संघवाले निघतात, तर मग खास ही चोरीच लोकांसमोर आणण्यासाठी अखिलेश यादवचं ट्विटच या चोरीचं भांडाफोड करून गेलं आणि मग पूर्ण देशात सगळे राम भक्त कुठे ना कुठे दुखी झाले, आज झाले. अशा वेळेला उद्धव ठाकरे सरसावले आणि पुढे आले. आज उद्धव ठाकरेंनी प्रेस कॉन्फरन्स घेतली मुंबईला आणि त्यांनी सांगितलं, राम मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नहीं करेगा. 5 जुलैला दादरमध्ये राम रक्षा आंदोलन. उद्धव ठाकरेंचा हल्ला बोल. काय म्हणाले उद्धव ठाकरे? अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणावरनं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. तसेच येत्या रविवारी म्हणजे जुलै 5 रोजी दादर येथे हनुमान मंदिराजवळ, म्हणजे जुना कबूतर खाना त्याच्या जवळचं मंदिर, भव्य राम रक्षा आंदोलन करण्याची घोषणा केली. आज एक पत्रकार परिषद घेऊन ठाकरे यांनी घोषणा करत भाजपावर टीका केली. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाचं मूळ राम मंदिर आंदोलन आहे आणि त्या आंदोलनात आम्ही देखील सहभागी होतो. राम मंदिर आंदोलन सुरू झालं तेव्हा भाजपाकडे केवळ 2 खासदार होते. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन आले आणि शिवसेना प्रमुखांनी देशभर राज्यभर दौरे केले. भाजपाने रथयात्रा काढली. तेव्हाही शिवसेना त्यांच्यासमोर खंबीर उभी होती. त्यानंतर देशात दंगली, बॉम्बस्फोट आणि त्याचा अनेक त्रास अनेक हिंदूंनी सहन केला. या आंदोलनानंतर आज भाजपा देशात अमर्याद सत्ता उपभोगत आहे. परंतु आज भाजपाच्या काळात राम मंदिर एका वेगळ्याच आणि चुकीच्या कारणामुळे चर्चेत आहे. सध्या पूर्ण देशात एकच प्रकारची अनास्था निर्माण झाली असून कोणालाच कुठल्या गोष्टीचं उत्तरदायित्व राहिलं नाही, अशी खंत ही उद्धव ठाकरे यांनी दिली. अटल बिहारी वाजपेयी एक वेळा म्हणाले होते की हिंदू मार नाही खाएगा. तसे मी म्हणतोय की मंदिर लुटारूंना अब हिंदू माफ नाही करेगा. जे जे मंदिर लुटत आहेत त्यांना हिंदू आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. याची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून करत आहोत. रविवारी दादरमधील हनुमान मंदिरासमोर राम रक्षा आंदोलन होणार आहे. या आंदोलनासाठी सर्वांनी एकत्र या, तिथे राम रक्षा आंदोलनाची सुरुवात करूया, असंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं. भाजपाच्या काळात राम मंदिर मुद्दा वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेला जातो, हे दुर्दैव आहे. राजकीय पक्ष तोडले जातात, आमदार गोव्यात किंवा इतरत्र पळवले जातात, खरेदी विक्री होते, याला ऑपरेशन नाव दिले जाते. मग आता ऑपरेशन राम मंदिर भाजप करतंय का, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून मला असं वाटतं की या सगळ्या बातम्या दाखवल्या जात असतील नसतील, बातम्या छापून येत असतील नसतील, पण राम मंदिरावरील दरड टाकला जातोय, टाकला गेला, याचे पुरावे सुद्धा दिले आहेत, असं ठाकरे म्हणाले. पुढे त्यांनी सांगितलं की पूर्ण प्रदेशभर आता ही मोहीम चालणार, राम रक्षा आंदोलन चालणार. गावागावात जिथे मारुतीचे मंदिर आहे, राम मंदिर आहे, तिथे लोकांनी राम रक्षा म्हणावी, लोकांनी तिथे हनुमान स्तोत्र म्हणावं, हनुमान चाळीसा म्हणावी आणि भाजपावाल्यांना प्रश्न विचारावा, चोरी कोणी केली आणि याला रिस्पॉन्सिबल कोण. या प्रेस कॉन्फरन्स नंतर नारायण राणेच्या जसं परिवार, त्यांना नारायण राणेची मुलं आणि नारायण राणे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना भाषेची मर्यादा आहे. त्यांच्या शब्दकोशामध्ये शिव्यापासून सुरू होतात आणि शिव्याच राहतात. त्यामुळे नारायण राणेच्या मुलांनी आज टिप्पणी करताना उद्धव ठाकरेला पाकिस्तानी सांगितलं आणि पाकिस्तानी एजंट म्हणाला. उद्धव ठाकरेंना पाकिस्तानी एजंट म्हणून
सरळ सरळ त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे किती कमजोर आणि नाकारा आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे नारायण राणेच्या मुलाला माहित आहे की उद्धव ठाकरे पाकिस्तानचा एजंट आहे. पाकिस्तानचा एजंट मुंबईमध्ये राजकारण करतो आणि अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस दोघही त्याला अटक करू शकत नाही, तितके कमजोर आहेत असं नारायण राणेच्या मुलांनी आज जनतेसमोर सांगितलं. शिवायच पाकिस्तानी आहे. कोरोनाच्या वेळेला मंदिर बंद होते आणि मस्जिदा चालू होत्या. कुठे रे बाबा? कोरोनाच्या काळात ईद होऊ दिली? कुठे ईद होऊ दिली रे बाबा? कोरोनाच्या काळात तर कोणी एकामेकाला भेटायलाच घाबरत होते, बोलावलं तरी येत नव्हते. तुम्ही तोंडाला मास्क घालून फिरला असाल ना. आणि एवढं तोंड सुख का? उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट का? कारण ते काँग्रेस सोबत मैत्री आहे म्हणून. पण हे विसरले का? त्यात उद्धव ठाकरे साहेबांना साहेब साहेब म्हणून जीभ समजत नव्हती. त्या ठाकरे परिवाराच्या आशीर्वादावर अक्षरशः थापाभाईंकडे, थापाभाई म्हणजे अंडरवर्ल्ड मधलं मोठं नाव, शिवसेनेचा खास नगरसेवक, बाळासाहेबांचा खास, त्याच्या घरी चहा पाणी करणारा पोऱ्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बाळासाहेब ठाकरेंनी बनवला. आणि ते त्या मुलांना आता असं म्हणतात की मुलांनी वडिलांचं कर्ज चुकवावं. पण हे कर्ज तर वडिलांचं चुकवत नाही, उलट ज्यांनी कर्ज केलं वडिलांवर, उपकार केले, त्यांच्या अंगावर घाण फेकण्याचं काम करतात. यांचे वडील जेव्हा काँग्रेसमध्ये गेले तेव्हा यांना लाजा वाटल्या नाही. तेव्हा हे पाकिस्तानचे एजंट होते का? तेव्हा पाकिस्तानची ISI की एजन्सी घेतली होती का नारायण राणेंनी? हा पॉलिटिकली राजकीय पर्यटक आहे नारायण राणे. थापाभाईकडे, तिथनं शिवसेनेकडे, थापाभाईला सोडलं, स्मिता ठाकरेंचा शागिर्द बनला, मुख्यमंत्री झाला. तिथनं मुख्यमंत्रीपद गेल्यावर काँग्रेसला पकडलं, शरद पवारांना पकडलं, काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये तेव्हा त्यांना त्यांचं धर्म परिवर्तन झालं की नाही माहित नाही. जसं उद्धवला ते धन परिवर्तित म्हणतात. आणि त्यानंतर मग हे इकडे आले, स्वतःचा पक्ष काढला. ते दुकान चाललं नाही, मग भाजपामध्ये गेले. पहिल्यांदा त्यांना नारायण राणेंना जेव्हा मंत्री बनवलं केंद्रात, तेव्हा भाजपाल्यांना कळलं की अरे बाबा, बाळासाहेब ठाकरे ज्याला मुख्यमंत्री बनवू शकतात, याला जर बोलता येत नाही, प्रश्न समजत नाही, उत्तर देता येत नाही. तांदळातला खडासारखा नारायण राणेला उचलून मंत्रिमंडळाच्या बाहेर केला. स्वतःला 92-96 कोळे मराठा म्हणणारे हे नारायण राणेंचा परिवार सत्तेचं लोणी खाण्यासाठी त्याच भाजपामध्ये आता पालख्या उचलतात दिल्लीवाल्यांच्या, ज्यांनी त्यांना राम मंदिराचं तिथे ते जेव्हा ढाचा पडला तेव्हा हे सगळे पळकुटे पळाले. भाजपाचे मोठमोठे नेता कोर्टामध्ये स्टेटमेंट देत होते, आम्ही साहेब पडू दिले नाही, आम्ही लोकांना म्हणत होतो पाडू नका रे, पाडू नका रे, आम्ही आवरत होतो, पण ते आमच्या हातात नव्हतं. त्या कारसेवकांना असं वाऱ्यावर सोडलं होतं. त्यावेळेला हेच बाळासाहेब ठाकरे उभे राहिले आणि म्हणाले ते कारसेवक माझे सैनिक आहेत, मी त्यांचा, माझे आहेत ते, मी पितृत्व देतो त्यांना. CBI झेलतो, कोर्ट केसही झेलतो, आणि झेलल्या. त्या पळकुट्या BJP सोबत हे जाणारे त्या मर्दाच्या अवलदीला आता पाकिस्तानी म्हणतात. इतके हे कसले मराठी, कुठले 96-92 कुळी मला कळत नाही. आणि आता हे तोंडसुख घेतात. परंतु उद्धव ठाकरेचं हे वक्तव्य नागपूरमध्ये, नागपूरच्या केशरबागमध्ये हल्लं ते. लगेच दत्ताजी होसबळ समोर आले. त्यांनी सांगितलं की पहिले त्यांनी सांगितलं की त्या मंदिरासाठी संघर्ष किती झाला. अरे 500 वर्षापासून संघर्ष करत होते सगळे, सगळ्यांना माहित आहे.
दत्ताजी होसबळेंचा जन्म नव्हता झाला तेव्हापासून संघर्ष होता. तो संघर्ष संपला. त्यानंतर मग ते म्हणायला लागले की मोठे ते आता मंदिर बनलं, त्या मंदिरामध्ये किती भक्ती, आस्था, श्रद्धा. रामात भक्ती, श्रद्धा, आस्था हे हजारो वर्षापासून आहे. रामायण अस्तित्वाला म्हणजे वाल्मिकी रामायणापासून आहे. तुळशीदास रामायण नंतर आलं हे सांगायची होसबळेंना गरज नाही. मग ते म्हणाले फार दुर्भाग्य आहे की तिथे चोरी झाली आणि आता ट्रस्टला मी सांगतो तिथे पवित्रता राखण्यासाठी आणि असं काही होऊ नये म्हणून त्यांनी दखल द्यावी. आणि एक ही दुर्घटना आहे हे ठरवून हिंदूंनी संयम आणि धैर्य पाळावं अशाच नावाखाली हिंदू धर्माला बदनाम करणारे, भारताला बदनाम करणारे काही लोक समोर येतील, त्यांच्यापासून सावध राहावं. बापरे, ते नोटा मोजणारी जी लोक होती 8, ती एका भाजपाच्या आमदाराची एजन्सी होती बनारसच्या, पंतप्रधानाचं लोकसभा क्षेत्र. त्या 8 जणांचे त्या पैसे मोजणाऱ्यांबद्दल जेव्हा एसआयटीने विचारलं, हे लोक कुठले रे बाबा, यांचा काय इतिहास होता, कसा ठेवला तुम्ही? ते म्हणाले, साहेब आम्हाला SBI कडनं ही नावं आली होती आणि सांगितलं की यांना 20,000 रुपये महिन्यावर ठेवा म्हणून आम्ही ठेवले. मग त्यांनी SBI ला विचारलं, तुम्ही कुठनं आणले ही लोक? SBI म्हणे, बाबा आम्ही नाही आणली, आम्हाला ट्रस्टनी सांगितलं की ही यादी तुम्ही त्या एजन्सीला द्या. ही ट्रस्टची लोक होती. तो चंपत राय याच्या अगोदर एका जमिनी घोटाळ्यामध्ये अटकला. विनीत नारायण नावाच्या पत्रकारांनी तो जमीन घोटाळा बाहेर काढला. एक गौशाळा एका परिवाराची पूर्ण ढापली, त्याच्या जमिनीवर स्कूल कॉलेज चालू केलं. जेव्हा त्यांनी ही बातमी म्हणजे फेसबुकवरच लिहिलं तर त्याच्या विरुद्ध FIR टाकायला सांगितला त्या विनीत नारायणच्या विरुद्ध चंपतराय आणि परिवाराने, आणि पोलिसांनी FIR केला. ही जेव्हा अलाहाबाद हायकोर्टामध्ये केस गेली तेव्हा कोर्टाने जोड्याने मारला अक्षरशः पोलिसांना. म्हणाले, लाज वाटत नाही तुम्हाला? FIR कोणावर करता, कोणावर करायची होती? हे चंपतराय जमीन खरेदी करताना मंदिरासाठी करोडो रुपयाचे घोटाळे, पण संघाने क्लीन चिट दिली. नाही नाही, आमचा चंपत आहे, तो तसा करू शकत नाही. मग हे कोणी केलं? देव जाणे. मग मंदिर बनताना अक्षरशः 40% कमिशन कर्नाटक मधलं, त्याला ती रोगाची लागण झाली 40%ची. कर्नाटकमध्ये 40%च्या नावाखाली सरकार गेलं. अयोध्यामध्ये मंदिर कन्स्ट्रक्शनचा माल, लोखंड, सिमेंट सगळ्या गोष्टीसाठी 40% कमिशन, तेही पकडलं, तिथेही चूक. त्यानंतर आता ही चंदा चोरी करोडो रुपयाची. संघाला माहित नव्हतं, सगळं माहित होतं. सगळ्या संघाकडे कंप्लेंट केल्या होत्या, लोकांनी लिहून दिलं होतं. पण संघ चूप राहिला. कारण ते म्हणतात ना, आपण जेव्हा नारळ फोडतो ते सगळ्यांना प्रसाद मिळतो. तर या चंद्याचा जो प्रसाद होता सगळ्यांनाच मिळत होता. काय नागपूर तर काय PM. आणि निर्लज्जता किती आहे, बेशरम इतके आहेत की पुन्हा सांगतात की या चंदा चोरीवर प्रश्न विचारणारे हे हिंदू धर्माला बदनाम करतात. हिंदू धर्माला तुम्ही बदनाम केलं. सुप्रीम कोर्टाने ट्रस्ट बनवायचं काम प्राईम मिनिस्टरला दिलं, पंतप्रधान कार्यालयाला दिलं, आणि त्यांनी हे सगळे संघातले लोक भरले आणि बाकीचे पंतप्रधानांनी आपले लोक बसवले. तो जो कोषाध्यक्ष आहे ट्रस्टचा, ते महाराष्ट्रातलंच फॅड आहे, तो गिरी महाराज. नाशिकवाल्यांना माहित आहे कोण आहे गिरी आणि काय आहे गिरी. ह्यापेक्षा ड्रायव्हर नोटा मोजतो साहेबांचा. वा, बापाचंच समजलं होतं ट्रस्ट. त्यामुळे आता दत्ताजी होसबोलेचं वक्तव्य अतिशय केविलवाणी वक्तव्य होतं, दयनीय वक्तव्य.
हे वक्तव्य ऐकल्यावर लाज वाटत होती की संघाकडे कशी लोक आहेत आणि त्या लोकांच्या कुकृत्यावर पांघरून घालण्यासाठी कसल्या लो लेव्हलला सर कार्यवाहकाला उतरावं लागतं. ही दयनीय स्थिती संघाची कधी होईल असं वाटलं नव्हतं. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.